हाँ चलो नंगे पुंगे नंगे पुंगे। नमस्कार फ्रेंड्स, सो वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग सुनील पवार। तर आज आम्ही गणपतपोळ्याला चाललोय। गणपतीच्या दर्शनाला रत्नागिरीमध्ये चाललोय आम्ही इकडनं कोल्हापुरातनं। सो माझ्याबरोबर कोण कोण आहे बघा, मेरे मेवणे लोक हे शुभम, सत्यजित, रणजित, संजय अँड बालचंद्र। सो आता आम्ही सगळे मिळून आहे ना रत्नागिरीला चाललोय गणपतपोळ्याला। सो स्टे ट्यून विथ मी। सो आम्ही तुम्हाला दर्शन पण दाखवेल आणि चांगले चांगले निसर्ग सौंदर्य सीन पण दाखवेल। चलो गाइस, फिर मिलते हैं रास्ते में। चलो गणपती बाप्पा मोर। तर मंडळी आम्ही आता पोहोचलो आहे मलकापुरात। तुम्ही बघू शकता हे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे मलकापुरातलं। तर इथं आम्ही जाणार आहे आंबा घाटात आणि आंबा घाटातनं आम्ही जाणार आहे रत्नागिरीला गणपतपोळ्याला। सो हा बघा, ही छोटीशी सिटी आहे मलकापूर। ठीक आहे, तुम्ही स्टे ट्यून करा, तुम्हाला चांगले चांगले रस्ते दाखवतो, रस्ते दाखवतो आम्ही, मस्त निसर्ग दाखवतो। सो स्टे ट्यून विथ मी। तर मंडळी तुम्ही बघू शकता आम्ही आंबा घाट मध्ये आलो, आता आंबा गावामध्ये आलो। तर हे आंबा गाव आहे, हे आंबा गाव आहे, याच्यानंतर आंबा घाट आहे पुढे। तर तिथे आता आम्ही आंबा घाटला जाणार आहे आणि आंबा घाटला थोडस थांबणार, निसर्ग दाखवतो तुम्हाला आंबा घाटचं एकदम सौंदर्य, जंगल फुल एकदम मजेशीर। आणि हे आंबा गाव मस्त हॉटेल रिसॉर्ट इथे भरपूर आहेत, हॉटेल्स पण चांगले चांगले आहेत, पूर्ण जंगल टाइप आहे। सो चला तुम्हाला आता दाखवतो आंबा घाट। इथनं 2-3 किलोमीटर आंबा घाट आहे, ते दाखवतो। गाईज तुम्ही बघू शकता आता आम्ही आंबा घाट मध्ये आलोय, हा आंबा घाट आहे। हा कोकणातला एक फेमस घाट आहे आंबा घाट, बघा। तुम्ही बघू शकता किती छान आहे आंबा घाट। ते पुढे तुम्ही बघा एकदम ढग पूर्ण खालती आलेत, पूर्ण डोंगराला टच झालेत ढग। गाईस तुम्ही बघू शकता आता आम्ही इथे थांबलेलो आहे आंबा घाट पाशी। हे ढग बघा, हे ढग पूर्ण खालती आलेत, किती मस्त एकदम निसर्ग आहे बघा।
गाडी बंद केली चालते ना, ब्रेक लागतो ना. हो, काय काय स्पोर्ट बाईकला गाडी बंद केल्यावर ब्रेक नाही लागत. स्टॉप कर, आता काय नाही एवढं करून. तर मंडळी, आम्ही पोहोचलो आहे रत्नागिरीमध्ये. तुम्ही बघू शकता, हा रत्नागिरीचा पुढे महाद्वार दिसतोय ना, तो रत्नागिरीचा आहे. तर इथनं आम्ही जाणार आहे आता रत्नदुर्ग फोर्ट वरती. सो स्टे ट्यून विथ मी, तुम्हाला रत्नदुर्ग दाखवतो पुढे. चला गाईज. इकडे बघा, हे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. खूप छान आहे बघा, डेकोरेट केलेलं. तर गाईज, आता आम्ही चाललो आहे रत्नदुर्गला. हा जो रस्ता चाललाय ना, तो रत्नदुर्गला चाललाय. हा बघा, हा जो स्टेट चाललाय ना, तो रत्नदुर्गला आहे. सो आम्ही चाललो आहे रत्नदुर्ग. इकडनं वरती रत्नदुर्ग आणि लाईट हाऊस आहे. तुम्ही बघू शकता, रत्नदुर्ग शिवदृष्टी आहे इथे आतमध्ये. बरे, काय करायचं, गड गड तो आहे, शिवदृष्टी इथे आहे. किल्ले आहेत सगळे डेकोरेट केले आतमध्ये. तर गाईज, आम्ही पोहोचलो आहे रत्नदुर्ग फोर्ट वरती. बघू शकता, आम्ही सर्वजण आलेलो आहे रत्नदुर्ग फोर्ट वरती. आता इथनं वरती जाणार आहे आम्ही. चलो आगे बढो मावले, आगे बढो. हे बघा, हे भगवती देवीचं मंदिर आहे. खूप छान मंदिर आहे. मला नंतर आतमधून दाखवतो. आणि इथे निसर्ग बघा तुम्ही, किती छान निसर्ग आहे. बघू शकता तुम्ही रत्नदुर्ग किल्ला आहे. आणि त्या तटबंदीवर आपण फिरत आहोत. साईडला अथांग समुद्र आहे. आता तुम्हाला झोपांच्या मध्ये दिसणार नाही, पण तुम्हाला दाखवणार मी काही करून. बघू शकता बंदर काय हे बघा, बंदर आहे. शुभम, जायचं काय? बोटिंग वगैरे चालू आहे. अजून समोर तुम्हाला भरपूर असा किल्ला दाखवणार आहे, समुद्र दाखवणार आहे. तिकडे हे बंदर आहे, इकडे हे आपले बंदर आहेत. सगळे बंदर इथनं काढ तिथे. आईला रुमाल कसला वल्ला झाला रे लगेच सत्यजित. आणि आमची गाडी बंद पडलेली आहे आणि ढकलत चाललेलो आहे आता आम्ही गाडी. चला जाऊ दे पुढे.
संजय स्ट्रेट जाऊ दे. संजय कुठे स्ट्रेट जाऊ दे. तू ब्रेक नको दाबूस. कोण येते का फक्त बघ. आमची गाडी पण पडलेली आहे बघा. आता ही गाडी आम्ही नेत आहे ढकलत. हे राईट साईडला ये. राईट साईडला ये. इकडे ये. चल. त्या गाडीला पाय लावलेला आहे. गाडीचा जरा स्टार्टरचा प्रॉब्लेम आल्यामुळे असल्या कारणामुळे तू एक कोण करून ठेव. हे स्विमिंग पूल बघ. स्विमिंग पूल. स्विमिंग पूल बघ. स्विमिंग पूल. हा बघ. हा बघ. दोन आहेत दोन. जाऊया काय. किती वाजले रे रणजित. भाऊ हे बघा हे आरे बीच आहे. खूप छान बीच आहे आरे बीच. माईक नाही का भाऊ हे कुठं आहे माईकचं. तिच्यात ठेवलं. हा तिच्यात ठेवलं. हा आरे बीच आहे. आरे बीच एकदम छान बघा. ही खाडी आहे ना राजी. ही खाडी ही गाडी माहिती आहे का? माहिती आहे का? माहिती आहे. वरनं बाहेर दिसतंय. समुद्र किनारी नारळाच्या झाडाच्या I love आरे. आपण ती जरा स्वच्छ आहे. आता स्वच्छ इथेच येऊन आंघोळ करायची. नमस्कार मित्रांनो. तर हाच तो आरेवारे बीच तुम्ही बघू शकताय. हाच तो आरेवारे बीच जो स्वप्नील जोशी सरांनी एकदा त्यांच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं की रत्नागिरीचा जो आरेवारे बीच आहे तो स्वर्गाहूनही सुंदर आहे. तोच हा आपला आरेवारे बीच. आम्ही इथे पोहोचलो आहे. तर तुम्ही त्या आरेवारे बीचचा व्ह्यू पाहून त्याचा आनंद घेऊ शकता. स्वर्गात बीच असते. स्वर्गाहून सुंदर स्वर्गात बीच आहे. काय स्वर्गासारखं तिथे असं बोलतात. स्वर्गाहून आता तर आम्ही शिवाय टाकतो युट्यूबवर. आपल्या मोबाईल व्हिडिओ फोटो काढ ना. भालचंद्र शिंदेचा चालू आहे. अरे व्हिडिओ चालू आहे. हे नाही का सांगते फोटोशूट चालू आहे. अरे व्हिडिओ चालू आहे. मी जे बोललो ना त्यांनी स्वप्नील जोशी त्यांच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं की रत्नागिरीचा स्वर्ग म्हणजे आरेवारे बीच. असं बोललो ना. आमचे सत्यजित पवार चॉकलेट बॉय. डार्क चॉकलेट बॉय. मुलींचा कन्हैया. कन्हैया लाल. कन्हैया लाल. लाल झालेला आहे उन्हामध्ये लाल झाले. आणि हा बघा हे बंद केलंच कधी चावी नाहीतर बॅटरी उतरायची. अरे बीच साफ करायला लागले ते बघ. JCP नाही बघ ना उकरायला लागले सगळं. चला बरं का पाणी आटेल पावतो ते बघ ते पायऱ्या दिसतात का. पायऱ्या दिसतात हा ना.
लॉक ते हेल्मेट लॉक करा. बरोबर विचार करून आणते तुला. अरे प्रसाद गावेल ना. अरे जेवे की. प्रसादाला नाही आधीमध्ये बघा ना लाईन तरी बघा. हा लाईन बघूया. प्रसादाला डायरेक्ट आहे इथे उभा राहा. हाँ? चलो नंगे पुंगे नंगे पुंगे. कुठे गेला और आता आम्ही आता आंघोळ करायला लागलो. चालाय ना चालेल मग चालू का चालाय चालू असा इकडे तिरका काढतो तिरका संजय टाकून जातात लक्ष ठेव लाटाने आत घेतोय पाणी. थोडी मोठी आप देख सकते हो कितनी बड़ी लाट आई है और हम उसी तरफ जा रहे हैं सब लोग. जीने के मानव कसा की समोर बसू उचल मग मानव कसा बसू काठी उडत बसला. धवल्या तू पाडलंच कुठे इथून पाडलंच नाही जमिनीवर हे करायचं ना बाकी ती आहे का ती आहे रा इथं म्हणजे नाही लाटा इथं बोगा इथं तयार होते त्याचा विषय नाही लाटा इथनं तयार होते. हा या इकडे लाट बघू शकताय तुम्ही.
संपलं काय संपलं बघा बंद झालं चालू आहे की